पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. मिथून मात्रे त्याच्यावर आणखी षटकांचा खेळ बाकी. पंचांना सुद्धा विनंती केली आम्ही आयोजकांच्या वतीनं की वॉर्न करा प्रत्येक खेळाडूला. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली जाईल आणि एक इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र केडीएच वाघिली आपल्याला दिसणार आहे. गोलंदाजीतून दाखल केले जातील दुसरी षटक हाताळण्यासाठी चरण मात्रे. आणखी एक नामवंत गोलंदाज कोपरुली संघातून मिलिंद प्रकाश करत स्मृती कोपरुली संघ प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. चरणचा हा चेंडू अकूट टप्प्याचा होता आणि त्यानंतर हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय अतिशय सुंदर रित्या चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. कौतुक करूया चरणचा. कोपरुली संघ एक सातत्यानं 2018 ते 19 काळ या संघानं संपूर्ण रणजी क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. चांगला फटका आहे. बराच काळ प्रितेश पाटील तिथे होते क्षेत्ररक्षक. सुंदररित्या त्यांनी जेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत्या तिसऱ्या क्रमांकावर विशाल भोईर. भास्कर शेठ प्रतिष्ठान कान्होबा कुंडेवाल या नावानं मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. जाफरीच्या मैदानामध्ये रणजी क्रिकेट शानदार चांगला फटका तिसऱ्या चेंडूवर चरणच्या चौकर आलाय. समाधान वास्करच्या बॅटमधून डीप बॅक इथून डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर केलंय. त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते पण मन्नाट वेगाचा चेंडू चरणचा इथून कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. एक पूर्व भागातील मोठा संघ नावाजलेला संघ आहे. 2018 ते 19-17 रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारा संघ. यावेळच्या जोरदार अपील प्रेक्षक आपण अभय पाहू शकताय. शरणनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. या षटकामध्ये जर विचार केला तर नेहमीच एका पक्षाचा पात्र ठरलाय पण ही रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे. बॅकफुटवर गेली बारा चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर आपण धाव पाहू शकता. भास्कर शेठ प्रतिष्ठान कान्होबा कोंडेवाल लागले गेले. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीतून तैनात केले जातील तिसरे षटक हाताळण्यासाठी. मिथुन मात्रे ज्यांना पहिले षटक हाताळलं होतं P1चं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्या होत्या आणि तिथून वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिथुन मात्रे इथून तैनात झालेत. ऑस्ट्रेलियाला आपण पाहू शकताय विशाल भोईर तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनला जे आलेत. इथून पहिल्या चेंडूचा ते सामना करतील. 6 चेंडू खेळलाय समाधान भास्कर आणि त्याच्या बॅटमधून 10 धावा आणि इथून स्कोर बोर्डवर आपण पाहू शकता 18 धावा. यावेळेचा चांगला स्ट्रोक
मिथुन मात्रेचं स्वागत केलंय विशाल भोईरना षटकारांना हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुंदररित्या क्षेत्ररक्षण केले जात आहे आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेशी धावपटलावर धावा आपण पाहू शकता 25 धावा 25 रन्स कुंडे वहाल संघ आपण पाहतोय इथून बॅटिंग करतोय आणि या संघाला मात्र सुनील शेठ शांताराम शेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात समाधान वास्कर इथून तैनात होतील फलंदाजी करण्यासाठी चपळून खेळण्याचा प्रयत्न इथून बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे जे गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी हा चेंडू अडवलाय एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा वापसी केलंय गोलंदाज मिथुन मात्रेच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक इथून समाधान षटकाराच्या साह्यानं 31 धावा धावपटला लागल्या गेल्यात समाधान वास्कर इथं बरसलाय षटकार चौकाराची भाषा त्याच्या बॅट मधून बोलली जाते यावेळी अगदी खोलामध्ये परफेक्ट यॉर्कर आपण पाहू शकताय चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा वापसी करून दिली गोलंदाजांना मिथुन म्हात्रे अतिशय चांगली षटक टाकण्याचा प्रयत्न करतोय पण रायगडचा AK-47 कुंडे वहाल गावातील समाधान वास्कर याचं हे फेवरेट मैदान आहे अतिशय चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत इथून क्षेत्ररक्षक आले सुंदररित्या चेंडूची पकड केली जाते या अवधीमध्ये मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 32 धावा 32 रन्स इथून 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता भास्कर शेठ प्रतिष्ठान आणि कान्होबा कोंडेबाळ या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या 32 धावा किती स्लो अजून बोलू तो बोलू नको नावच नाही बॉलर रे नाव नाही सकाळी जायचं काय रे चौथं षटक हाताळण्यासाठी अभय मात्री सध्या 10.67 रन रेटनं या धावा आपण पाहू शकताय कुंडेबाळ संघानं जमा केलेत आणखी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे इथून चांगलं सुस्पष्ट चित्रीकरण केलं जात आहे साई ब्रिजच्या माध्यमातून इथून लोअर पलटो अभय मात्रेचं स्वागत केलंय समाधान वास्करनं टोकलाय चौकार लोअर पलटॉस यावेळचा हा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापेक्षा दूर फेकला होता अवांतर स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या 37 धावा 37 रन्स ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक प्राथमिक अंदाज केला तर तब्बल हजार प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतोय समाधान
पण आमचे तटस्थ पंच नीरजजी राणावत आणि त्यांच्यासोबत हेमंतजी कोडी असे दोन व्यावसायिक आपण पाहू शकता आणि संदीप पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळी चांगली गोलंदाजी केली जाते. अभय मात्रेचं आपण कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर आव्हांतर चेंडू आणि यावेळी निर्धाव चेंडू. समाधान वासकर 21 धावसंख्येवर खेळतोय. 11 चेंडू तो खेळलाय, त्याने फेस केले. चांगला फटका आहे, डीप पॉइंट क्षेत्ररक्षक इथं गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. त्याच्या बॅट मधून आलेला चौकार धाव पटला आणि 3 चेंडूचा खेळ इथं झालाय. यावेळचा चौथा चेंडू वेगानं चेंडू गेलाय. समाधानच्या बॅट मधून समाधानकारक आज त्यांनी फलंदाजी केली. यावेळी त्या दिशेनं एकोणपन्नास धावा धावपटला लागले गेले. सलग 3 चौकार समाधान वासकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. अतिशय चांगली फटकेबाजी तो करतोय. वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय. अतिशय चांगली कामगिरी. समाधान वासकरचं कौतुक करूयात. गोलंदाजीतून मात्र अभय मात्र थोडीशी करा पाहायला मिळते. यावेळीचे हा चेंडू थोडस शहरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न. इथून डायरेक्ट हिट ही धाव घेणं गरजेचं होतं, पण इथून मात्र फलंदाज या अगोदर आव्हानदार चेंडू होता आणि त्याच चेंडूवर धाव घेण्याची खरं तर चूक केले कुंडेबाळ संघाच्या फलंदाजांनी. विशाल भोईर तिथे धावबाद झाले. 4थ्या क्रमांकावर मयूर आपण पाहू शकताय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावपटलावर आपण नावा पाहू शकताय. तब्बल 50 धावा भास्कर शेठ प्रतिष्ठान आणि कान्होबा कोंडेवाल आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना मिलिंद प्रकाश गरज स्मृती कोपरुली संघाला आपण पाहतोय. यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांच्या अगदीच जवळून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एक धाव कंप्लीट केली, दुसरीसाठी पलटले होते पण एकाच धावेवर थांबवलं जात आहे. इथून 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेक हारून कामगिरी करते. आता मात्र समाधान वासकरला टेनिस क्रिकेटचा चेंडू आता फुटबॉल पाहायला मिळाले. आणखी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून गोलंदाज दाखल केले जातील कोपरुली संघाकडून. गोलंदाज हितेश मात्रे इथून तैनात असतील डेट आउट फेकण्यासाठी. हे हाणामारीचे षटक, कारण यात 6 चेंडूमध्ये जास्त धावा बनवण्याचा मानस असेल
कुंडेबहाल या संघाचा नवीन फलंदाज मयूर वास्कर या आता ऑनस्ट्राईकला असतील. धावपटला धाबा लागले गेलेत 51 धाबा. दोन गाड्यांच्या मोबाईल नंतर शेवटचे 6 चेंडू गोलंदाज इथून तैनात असतील. हितेश मात्रे यष्ट्यांचा वेध यू मिस आय. पाचव्या क्रमांकावर मिडल बाकी आहे. 51 धाबा 3 गाड्यांच्या मोबाईल नंतर. आणखी या इनिंग मधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय सुंदर स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. संदेशजी शेळके आणि संपूर्ण ही टीमचं आपण स्वागत करूयात. आमच्या समेत गुणलेखक जोडले गेलेत पवनजी राठोड आणि त्यांच्या समेत विराज घरत सुंदररित्या गुणलेखन करतात. यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता पण इथून सिंगल धाव रोटेट केली जाते आणि धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेलेत 52 धाबा. अतिशय सुंदर सुमधुर संगीत आपण ऐकतोय. डीजे मास्टर मॅडी महेश पंडित सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलंय आणि इथून धावपटला धाबा आपण पाहायला गेलं तर 52 धाबा लागले गेलेत. आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून समाधान वास्कर त्याचा वैयक्तिक विचार केला तर 15 चेंडू मध्ये त्यांना 33 पण मॅन ऑफ द सिरीज साठी बायसायकल पाहू शकते. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा सायकल आहे. अतिशय सुंदर स्पर्धा. यावेळी वेगानं फेकला होता. शरीराचा लेग बाय स्वरूपात एक धाव मिळाली आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले जातात त्या म्हणजे 53 धाबा. इथून कौतुक करूया. या षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा मानस होता कोंडेवाल संघाचा पण या षटकामध्ये कमी धावा दिल्या हितेश मात्रेंना. फक्त 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळचा चेंडू हाईट फॅक्टरीतून चेक केली जाते आणि अव्वांतरचा इशारा आलाय पंचांचा. शरीरापेक्षा जर आपण पाहायला गेला तर अतिशय वेगवान चेंडू होता पण लँड झाल्यानंतर अतिरिक्त उंची गाठली चेंडूला आणि त्यानंतर मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. अव्वांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात त्या म्हणजे 54 धावा. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात कुंडेवाल या संघाला. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या कुंडेवाल संघासाठी. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. फुल टॉस आहे. प्रहार केलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये पुढे क्षेत्ररक्षक आले. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक सुंदररित्या चेंडूची पकड केली जाते. चेंडू फेकेपर्यंत या अवधीमध्ये आणखी एक धाव धावपटला धाबा लागले गेले त्या म्हणजे 55 धाबा. जर प्राथमिक अंदाज केला तर असं वाटलं होतं की 60-65 धावा सहजरित्या होतील का पण हे षटक अप्रतिम आहे. हितेश मात्रेचं कौतुक करूयात. हे षटक फेकत असताना आणि या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक बराच का षटकार मारला 5व्या बॉलला. चौथा बॉल वाईड आहे. 61 आला. आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 61 धावा. 61 रन्स 61 धावा. इथून गोलंदाज पुन्हा एकदा हितेश तैनात असतील. आणखी एक येईल का इथून पहिल्या
ही आपण मॅच पाहायला गेलं तर मिलिंद प्रकाश गरजपती कोपरू या सलीप पाटील भूषण महात्रे याला विनंती रमेश दादू तोर डान्स हॅलो थँक्यू सो मच विपुल थँक्यू सो मच आप्पा जाऊया दुसरं सत्र चालू होतोय कोपरोली संघ टीमला मात्र गरज आहे तब्बल 68 धावांची 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तब्बल असंच लक्ष होतं 67 धावांचं या मॅच मध्ये 68 धावांचं लक्ष मागच्या मॅच मध्ये लक्षाचा पाठलाग करता आला नव्हता परंतु या मॅच मध्ये इथून आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल कारण शेवटच्या टप्प्यामध्ये जी फटकेबाजी झाली आणि या फटकेबाजीनं मात्र मित्रमंडळींनी एक निर्णायक बढत निर्माण केले या मॅचवर ती अर्थातच भास्कर शेठ पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कान्होबा कुंटेपाळ संघ थँक्यू डीजे बाडी जाऊ सत्रामध्ये आपण पाहिलं समाधान वास्करची झंझावात इनिंग 18 बॉल मध्ये तब्बल 45 धावा कुठल्या आणि त्याचमुळे मात्र हा मोठा स्कोर उभा केलाय तो भास्कर शेठ कान्होबा कुंटेपाळ संघाला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला करा कोपरोली संघ म्हटला उरण पूर्व विभागामधील एक गाव परंतु नाईटच्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी राहिली या संघाची त्यामुळं याही नाईट स्पर्धेमध्ये एक चमकदार कामगिरी करेल उरण तालुक्याला विश्वास असेल त्यामुळे मोठ्या संख्येनं साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आणि क्रीडांगणाभोवती जमलेले सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आपण स्पर्धा पाहताय बेगला मात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब चासई आयोजित
ही स्पर्धा. दरम्यानचा काला चांगली स्पर्धा पडते आणि जाऊया वर मात्र अनुभवी गोलंदाज कुंडेमाळ संघाचा संजय वास्कर. आता बॅटने खेळाचा प्रयत्न. बॅक टू द बॉल ट्राय यू. इथे फॉलो थ्रू तो बेलिंग प्रकाश गरज स्मृती कोपरू. पहिली धाव मात्र धावफलकावर लागली जाते. निखिल म्हात्रे आणि हितेश म्हात्रे अशी सलामीची जोडी. निखिलला मात्र केले. ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीस येईल. गोलंदाज तयार. ओ वडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि त्याचमुळे मात्र पाहायला गेलं तर गेले कित्येक वर्ष सातत्यानं असणारा आपल्या पाठीशी प्रदीर्घ अनुभव घेत मात्र कुंडेमाळ संघाला आजपर्यंत मात्र यशाची शिखरं गाठून दिलेत. ती या गोलंदाजाला इथे मात्र चांगला झेल आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा पाहायला गेलं तर शरीरापासून दूर होता चेंडू आणि तो ओढण्याचा प्रयत्न मात्र फटका समोर गेला. मिस्टॉनिंग स्ट्रोक आपण म्हणूया. इथे मात्र पहिल्या विकेटचं बदल झालंय. सलामीवीर गमावलाय. आता मात्र नवीन फलंदाज प्रितेश म्हात्रे पुढे सर. अडबा बॅटने खेळाचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल शॉट फाईन लेगला मात्र कव्हर केला जातोय. अडवला रन मिळेल सिंगल. एकेरी धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. लाईक बाईचा इशारा मात्र येतोय अंपायर नीरज राणावत सर. त्या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धाव फलकावर लागल्या त्या 9 धाबा. 9 रन्स ऑन बोर्ड. 68 धावांचं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेट. त्यामुळे पहिली 2 षटकं फार महत्वाची आहेत. ती बेलिन प्रकाश करत स्मृती कोपरवली टीमच्या दृष्टिकोनातून. कारण या 2 ओव्हर तर लाभदायक ठरू शकतं. मागे खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला परंतु सोपं नसेल कारण त्या गोलंदाजाकडे अनुभव प्रचंड आहे. वेग सुद्धा आहे. बॉल टर्न करण्याची क्षमता मात्र आहे. ती संजय वास्कर यांचं षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धाव फलकावर धावा लागल्या त्या 1-9.
तर 9 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. चांगले षटक पडले संजय भास्कर यांचं. कारण फारशा धावा दिसत नाहीयेत कारण जी धावगती आहे त्या धावगतीपेक्षा थोडासा कमी पडलाय. परंतु कोपरोली संघ मात्र या उरण विभागामधील एक नामवंत संघ म्हणून या संघाची ओळख आहे. कधीही कमबॅक करू शकतो कारण हितेश मात्रे मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून अगदी समोरच्या दिशेला एक षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी मात्र बदल केला जातोय. संतोष कातकरीकडे चेंडू दिलाय. अजून एक चांगला गोलंदाज ओळखला जातो भास्कर शेठ कानोबा कुंडेबाळ संघाचा. गोलंदाज सज्ज. हितेश मात्रे आणि प्रितेश मात्रे अशी जोडी कोपरोली टीम कडून. संतोष कातकरी पहिलाच बॉल. षटकार आपण पाहिला. हितेश मात्रेच्या बॅट मधून पूल केला होता. स्ट्रॉंग बॅकहँड आहे आणि काय फटका मात्र सजवलाय. चांगला गोलंदाज ओळखला जातो संतोष कातकरी कुंडेबाळ संघाचा. लेफ्ट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि समोर मात्र हितेश मात्रे आहे. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं. यावेळेस मात्र बीट करून गेलाय हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. षटकारानंतर मात्र कमबॅक मात्र पाहायला मिळालंय. शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र आणखीन एखादा फटका खेळता आला असता हितेश मात्रेला. लेफ्ट राऊंड विकेट न पुन्हा एकदा सज्ज होतोय संतोष. यावेळेचा हा फटका महत्वाची विकेट मात्र मिळवली ती संतोष कातकरीनं. थोडस आता मात्र पाहायला गेलं तर सुन्न झालं असेल वातावरण कोपरोली संघाच्या गोटामध्ये हितेश मात्रेच्या परत येण्यानं. परंतु लढावं लागेल. हितेश मात्रे विना यावेळेस हा बॉल स्लॉट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र पूर्णपणे लयीत येत असताना संतोष कातकरी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला बॉल मिळवण्याची कला मात्र या गोलंदाजाला अवगत आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. इथे मात्र मिस टाइम. प्रितेश सुद्धा परतलाय. आघाडीचे तीनही फलंदाज पाबलींमध्ये आले आणि हा सामना थोडासा कठीण केलाय मी तर म्हणेन. 19 बॉल 53 धावा. मैदान चांगलं खेपटीवर टिकून राहिले तरी धावा येऊ शकतात. एवढं सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. परंतु एका पाठोपाठ एक विकेट्स मात्र फेकल्या जातात. कुठेतरी दडपण आहे या धावांचं.
सेकंड इनिंग मध्ये हे विशिष्ट प्रकारचं दडपण नेहमीच चेसिंग करत असताना मात्र आपल्या संघावर पाहायला मिळतं. कारण मनामध्ये मात्र जे कॅल्क्युलेशन्स असतात की या ओव्हरमध्ये एवढ्या धावा आल्या पाहिजेत, कोणत्या गोलंदाजावर हल्ले चढवायला पाहिजेत, कोणत्या फलंदाजांना मात्र आक्रमक रूप धारण करायचं, हे सगळी प्रश्नांचे भडीमार मात्र मनामध्ये आपल्या घर करून असतात आणि त्या चक्रव्यूहामध्ये मात्र आपण फसतो. यावेळेचा चेंडू प्रत्येक जण मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशातच मात्र हे संपूर्ण षटक मी तर म्हणेन पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर संघ आता मात्र संकटामध्ये आहे. संकटामधून मात्र संकट मोचक म्हणून एखाद्या खेळाडूला इथे मात्र लढा पहिल्या अंकुर मात्र आला. सोळा धावा झाल्यात, 4 फलंदाज मात्र गमावले. तिथून मात्र 17 चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही गरज असेल ती तब्बल 52 धावांची. या ओव्हरमध्ये काही झालं तरी कोपरोली संघाला नाहीतर हा सामना बराच दूर जाईल. खर तर प्रमुख फलंदाजांचं अपयश, पहिल्यांदा मात्र केलेल्या गोलंदाजांनी चुका, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई आणि त्यानंतर मात्र प्रचंड दबावाखाली मात्र खेळत असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुर मात्र येतोय. स्लोवर वन होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. ते समाधान कातकरी. स्ट्रॉंग बॉलिंग लाईन अप आहे या संघाकडे आणि बराच वेळा बॉलिंगच्या जोरावर सुद्धा कुंडेवाळ संघानं बरेचसे सामने जिंकलेत. परंतु पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा चांगली झाली. समाधान वास्करनं जी निर्णायक इनिंग मात्र साकारली आणि त्याचमुळे मी म्हणेन या संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र आणखीन एक स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, बराच वेळा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करताना पाहायला मिळतो समाधान कातकरी आणि ते मात्र रन येते. ती सिंगल एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. पंधरा चेंडू आणि 51 पाक कुठला येऊन यावेळेस मात्र 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्या समाधान कातकरीचं हे षटक आपण पाहतोय. अगदी शांतमय वातावरण पाहायला मिळतं या मैदानावर. एका बाजूला उरण तालुक्यामधील एक प्रतितीय संघ, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यामधील मातब्बर संघ आणि या दोन टीम्स मध्ये मात्र घमासान युद्ध. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला.
बाल बचावलाय मित्र म्हणेन त्या ठिकाणी. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मित्र म्हणे हितेश मात्रेच्या ज्या 2 षटका अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय तो बंटी पाटील. लागलाय आणखी एक हादरा. 5वा धक्का आता मात्र सहन करावा लागेल तो कोपरोली संघाला. आता मात्र सगळेच तब्बल फलंदाज निखिल मात्रे, हितेश मात्रे, प्रितेश, चरण, बंटी पाटील सुद्धा आता मात्र परतलाय आणि मधल्या फळीतील फलंदाज संकुर मात्रे आणि अभय मात्रे. अभय पाहायला गेलं तर बराचसा उशिरानं मित्र म्हणेन, कारण बराच वेळा या खेळाडूच्या इनिंग्ज आम्ही पाहिल्यात. अगदी सलामीला येत असताना मात्र अगदी पॉवर प्लेची षटकं फोडायची, बिंदासपणे खेळायचा. परंतु बिंदासपणा कुठेतरी यंदाच्या हंगामामध्ये कदाचित बराच वेळा असं घडतं. प्रमुख खेळाडूंची विदाऊट प्रॅक्टिस असतात, त्यामुळे कदाचित क्रम चेंज करावे लागतात. परंतु अभय मात्रे एक गुणवान खेळाडू आहे. कोपरोली संघाचा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु 7व्या क्रमांकावर ही गोष्ट कुठेतरी खटकणारी असेल. पुढे सरसावत मात्र हा स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मात्र पुष्कर त्या ठिकाणी आहेत. रन मात्र मिळेल एक सिंगल. एकेरी धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. अभय म्हात्रे ऑन स्ट्राईक. आता मात्र 11 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. चेंडू आणि 46 धावा असं समीकरण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा संजय भास्कर. संजय अभय बाद पहिल्याच बॉलवर मात्र क्लीन बॉल संजय भास्कर. कमालीची गोलंदाजी राहील. केडीएच वाघील त्यानंतर मात्र विनिंग टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल. वाघिलोडा संघानं पहिला सामना जिंकला आणि आता मात्र सद्यस्थितीमध्ये जी लढत सुरू आहे या लढतीतील विजेत्या संघाच्या बरोबर तुम्हाला खेळायचं आहे. अडवा बॅटने यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाही. तीन धावांच्या बरोबरीने आणि आता मात्र उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 39 धावा. बराचसा दूर गेलाय हा सामना. याबाबतचा हा फटका कव्हर्सकडे मात्र क्षेत्ररक्षक धावतो.
पुढे सरसावत मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव चाललाय. षटक मात्र समाप्त झाले. 4 षटकांची होईल समाप्ती आणि आता मात्र उर्वरित समीकरण असेल येणारे 6 आणि 35. चला थोडं स्पीडअप करायचं आहे आणि केडीएच वाघिवडा संघाचा कॅप्टन आपण त्या ठिकाणी येऊन बसायचं. तर 5 आणि अंतिम षटक घेऊन बऱ्याचशा स्पर्धा अनाउन्समेंट होतात. पनवेल तालुक्यामध्ये माडघर, चिंचपाडा, पंगारपाडा 1 2 3 4 ला पंगारपाडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ऊन प्रचंड वाढले. आता मात्र उन्हामध्ये खेळणं फार कठीण होत आहे, कारण नाईट स्पर्धा आहे. परंतु तरी जॅकेट आणले असतील त्यांनी सुद्धा काढून ठेवले असतील. एवढी गरमी, ह्युमिडिटी. साहिल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. संदीपचा हा बॉल यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 34 धावा झाल्यात. आत्ता कुठेतरी निम्म्या धावा झाल्यात. अजूनही निम्म्या धावा करायच्या आहेत, परंतु निम्म्या धावा करण्यासाठी 5व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. चांगला टर्न पाहायला मिळतो संदीप भोईर यांचा. सामन्यातली औपचारिकता फॉर्मॅलिटीज फक्त कंप्लीट करत असताना आमचे दोन्ही मॅच ऑफिशियल्स. रन मात्र घेतली जाते. पराभवाचं अंतर फक्त कमी करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. यानंतर मात्र दोनही विजेत्या संघांमध्ये लढत होईल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फॉर्मॅलिटीज मात्र कंप्लीट करत असताना उरण तालुक्यामधली पहिलीच रजनी स्पर्धा खेळतोय कोपरोली संघ. परंतु इथे मात्र सुरुवात खराब झाली. परंतु ही पाहायला गेलं तर सुरुवात आहे. सीझन संपेपर्यंत मात्र नक्कीच चांगला प्रवास असेल उरण पूर्व विभागामध्ये. नक्कीच सगळ्या क्रीडा रसिकांना आहे या उरण तालुक्यामधील. आणि हा संघ मात्र पाहायला मिळेल, कारण भक्कम गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं उरण तालुक्यामधील कोपरोली संघाचा आधारस्तंभ आहे. यावेळेस मात्र हा फटका उंच जास्त चौकारण मात्र सामना मात्र फिनिश. आणि हा सामना